आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले या सर्वांच्या प्रतिमांना आणि विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून शाखेचे सन्माननीय पदाधिकारी, धम्मशांती महिला मंडळाच्या पदाधिकारी, आपण सर्व इष्टमित्र, गणगोत्र, आपण सर्वजण इथे उपस्थित असलेल्यांना सर्वांना मानाचा जय भीम करते. जोरात बोला ना, जय भीम. आज आपण कशासाठी इथे उपस्थित आहात हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. तरी पण सांगते की त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण इथे उपस्थित आहोत. त्यांची जयंती आपण साजरी करीत आहोत. आणि सर्वात प्रथम मी शाखेच्या वतीनं, धम्मशांती महिला मंडळाच्या वतीनं, माझ्या पवार कुटुंबियाच्या वतीनं मी आपण सर्वांना माता रमाईंच्या जन्मदिनाच्या, जयंतीच्या आपण सर्वांना मंगल शुभकामना देते. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. शाखेचे सन्माननीय पदाधिकारी कुणी असतील, कुठे असतील, लपून वगैरे बसलेत का? सर्वजण समोर या आणि आपापल्या शुभेच्छा द्या बरं. त्यानंतर मी कार्यक्रमाला सुरुवात करते. नमो बुद्धाय, जय भीम. सगळ्या मैत्री जय भीम. सम्यक समृद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय गणित शिल्पकार, महामानव, बहुसत्व परम डॉक्टर आंबेडकर, महाराष्ट्राचे अर्धे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री फुले या थोर महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना त्याच्या प्रतिनिधी अभिनंदन करतो. बोधे पंचायत समिती शाखा 46, धम्मशांती महिला मंडळ, तसेच विकास समाजसेवा केंद्र, तसेच डॉक्टर बाबासाहेब जयंती महोत्सव व आजच्या या कार्यक्रमात असणारे सभासद या बंद करून करतो. आज आपल्या आयुष्यातला खूप मूल्यवान दिवस आहे. या दिवशी आपली माता त्यागमूर्ती माता रमाईंचा जन्म झाला होता आणि त्या अनुषंगाने आज आपल्या विहारामध्ये त्याची जयंतीचा उत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आपण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम. ओ कॅमेराच्या मध्ये येत आहे. सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय भीम. सगळ्यांनी शांतता राखा. सुरुवात करत आहे. सर्वात प्रथम येत आहेत वेदांत प्रीतम गमरे. वेदांत प्रीतम गमरे, कुठे आहात आपण? वेळेत लवकर स्टेजवर या. प्रीतम गमरे, वेदांत प्रीतम गमरे. 2 हातांनी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवण्यासाठी जीएसटी लागणार नाही याची आपण कल्पना घ्या. परत नाव घ्या. पारमिता संतोष जाधव. पारमिता संतोष जाधव. जाधव जाधव. सगळ्यांना माझा जय भीम. जय भीम. पारमिता संतोष शुभांगी जाधव. मी 3रीत शिकत आहे. आज आपण साजरा करतोय रमाईबाई जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम, जय भीम. सर्वांनी टाळ्या वाजवा. एक छोट्याशा बालिकेने आपल्याला खूप सुंदर असं शुभेच्छा दिलेल्या आहेत. मुग्धा प्रीतम गमरे. मुग्धा, चल लवकर. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारताचे शिल्पकार, बोधिसत्व,
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना माझा त्रिवार अभिवादन. आज आपण एका महामाऊलीची म्हणजेच त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत. माता रमाबाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी मनंद रत्नागिरी येथील एका गरीब कुटुंबात जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव रमाबाई भीमराव आंबेडकर. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा वाटा असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात हा वाटा माता रमाईंचा होता. बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असताना रमाईंनी अत्यंत गरिबी आणि कष्टात संसार सांभाळला. त्यांनी शेण वेचले, गौऱ्या थापल्या, पण बाबासाहेबांच्या शिक्षणात कधीही अडथळा येऊ दिला नाही. बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी त्या केवळ त्यांच्या पत्नी नव्हत्या, तर साक्षात आई होत्या. म्हणूनच त्यांना आपण प्रेमाने रमाई म्हणतो. माता रमाईचे जीवन म्हणजेच त्याग, सहनशीलता आणि समर्पणाची मूर्ती आहे. त्यांच्या या महान कार्याला मी त्रिवार अभिवादन करते. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. खूप छान, खूप सुंदर. आदिती शुभम धोत्रे. टाळ्या टाळ्या. संचिता दिनेश तांबे. कमान कमान. हो वही ना. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना माझा सर्वांना मला जय भीम.
माझे नाव अभिजित आहे. मी दुसरी शिकत आहे. माझ्या व माझ्या कुटुंबावर सर्वांना रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी दगड झालो तर दीक्षाभूमीचा होईल आणि मी माती झालो तर चैत्यभूमीचा होईल. मी हवा झालो तर भीमा कोडे गावचा होईल आणि मी पाणी झालो तर चौदा तलाचा होईल. पुण्यामध्ये मधून जन्माला आलो तर आई शपथ मी जयवीर वालाच होईल. जय भीम. सही. VIP लोक आले, VIP लोक आले. सर्वांना जय भीम. जय भीम. तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना विनम्र अभिवादन करून मी त्याग, संघर्ष आणि समतेचे प्रतीक त्या माता रमाई माता त्या एक विचार आहेत, जिच्या त्यागावर समाज उभा राहिला त्या माता रमाई ज्यांच्या त्यागामुळे बाबासाहेब घडले. माता लेकींचा अभिमान, ज्यांच्या त्यागामुळे बाबासाहेब घडले. माता लेकींचा अभिमान त्या माता रमाई संघर्षातून जन्मलेली प्रेरणा त्या माता रमाई त्यागाची ओळख मातृत्वाची साथ त्या माता रमाई उद्याच्या महिलांची विचारांची चळवळ त्या माता रमाई समतेसाठी आयुष्य वाहिलेल्या मातेला 128व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम. माता रमाई संघर्षाची माती, परिवर्तनाची शक्ती, आपल्या सर्वांना त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त राशी संतोष जाधव हे या छोटी मुलगी आपल्या समोर माता रमाईच्या जीवनावरती. तरी आपण शांतता करून सगळ्यांनी ऐकून घ्या. माझं नाव संतोष जाधव आहे. माझं नाव प्रिया संतोष जाधव. माझं नाव प्रिया संतोष जाधव आहे. रमाईच्या जयंतीला हार्दिक शुभेच्छा. खूप जोरदार धमाकेदार टाळ्या आता सुरुवातीलाच झाला पाहिजे. काय बात आहे. पुढे सर्वांना क्रांतिकारी जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा शब्दमत देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे महामानव, बोधिसत्व, भारतरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, गांधी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता भीमाई, सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई या माता रमाईच्या 128व्या जयंतीच्या आपल्या सर्वांना बहुजन पंचायत साखर क्रमांक 143 शाखेच्या वतीने तसेच धर्मशांती महिला मंडळाच्या वतीने आणि माझ्या संपूर्ण भोसले कुटुंबियांच्या वतीने आपल्या खूप खूप शुभेच्छा. कोण आहे ही माता रमाई? जी आहे आपल्या बाबांची सावली, जिने आपल्या बाबांच्या पाठी खंबीरपणे साथ दिली. 4 लेकरं मातीची आड झाली नसल्यामुळे 4 लेकरं गमावली आईने.
आपल्यासाठी. बाबा परदेशी असताना आईला मिळो न मिळो जे असेल त्यात समाधान मानलं. आपण नाही मानू शकत. आपल्याला एक वेळ नसेल तर आपण विसरू शकतो. मला हे पाहिजे ते पाहिजे, पण माता रमाईने असा कधी हट्ट केला नाही. बाबासाहेब म्हणत असताना, पत्र लिहित असताना, साहेब तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही तुमच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. रमाईने ते काटकसर करून अर्धापूर्ती राहून पैसा जमा करून बाबांच्या शिक्षणासाठी दिला. म्हणून आज आपले हे दिवस आपण पाहतोय. या भारतातल्या प्रत्येक स्त्रीचा अभिमान असायला पाहिजे माता रमाई. भले देवाचं नाव घ्या नका घ्या, पण माता रमाईचं पहिलं नाव आपण घेतलं पाहिजे. कारण आज त्यांच्याच त्यागामुळे आज आपण आहोत. जर माता रमाई एकदा तरी म्हणायला असते बाबांना की मी हे नाही करू शकत, मला हे नाही सहन होणार, तर आज चित्र काहीतरी वेगळं असतं. पण या त्यागमूर्ती माता रमाईने तसं न करता बाबांना खंबीरपणे साथ दिली. आज तुमच्या पुढे मी एक गाणं सादर करणार आहे. काही चुकलं तर क्षमा करा, मी पहिल्यांदा स्टेजवरती बोलते आहे. हॅलो करा, हॅलो करा. दणकट बोला. लाडा लाडानी सारे बाला रमा बोलते हसून. लाडा लाडानी सारे बाला रमा बोलते हसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. लाडा लाडानी सारे बाला रमा बोलते हसून. लाडा लाडानी सारे बाला रमा बोलते हसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. दिवसा रात्री बाई तुम्हाला अति वाचायचं वेळ. तुम्हा वाचून मला लागेल गोड. केली बोंबलाची चटणी त्यात कांदानी लसूण. केली बोंबलाची चटणी त्यात कांदानी लसूण. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. जेव्हा बघावं तेव्हा तुमच्या पुस्तक हातामध्ये. माझ्याच साठी बाई तुम्हाला सवड नसते कधी. मी करते विनंती तुम्हा साहेब केव्हापासून. मी करते विनंती तुम्हा साहेब केव्हापासून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. तुम्हा भेटण्याचं कारांचे रोजच असते रास. गप्पा गोष्टी करीत बसता दिवसा तासन तास. तुम्हा भेटण्याचं कारांचे रोजच असते रास. गप्पा गोष्टी करीत बसता संगती तासन तास. माझी तळमळ तुम्हाला अशी कशी येईना दिसून. माझी तळमळ तुम्हाला अशी कशी येईना दिसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. दोन घास घ्या खाऊन माझ्या संगती बसून. रमाई होती मी माझी पायल सांग. दोन घास घ्या खाऊन
बसली दोन नाचण्या पाहून माझ्या संगती बसली अशी रमाई होती मी माझी सांगत्या ए गाता गाता हा काय खातोय बघ काय खातोय बघ हे गोळी खाते वेदांत गवळे आपल्या समोर माझे नाव वेदांत आहे मी आता दुसरी शिकत आहे तुम्हाला सर्वांना माझे कुटुंबाकडून माई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद वेदांत. मंजिरी साळवी, उत्कर्ष साळवी, मंजिरी आणि काय मंजिरी मंजिरी कुठे आहात आपण? मंजिरी उत्कर्षा भान राखा. ज्यांनी कार्यक्रमामध्ये भाग घेतला असेल त्यांनी थोडं स्टेजच्या आजूबाजूला उभे राहा. ए जा उत्कर्षा अच्छा वेगळं आहे काय ए बाय पुढे बाय ए बाय पुढे जय भीम. आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यांच्याशिवाय आधुनिक भारताचा इतिहास पूर्ण झालाच नाही. त्या म्हणजे त्यागमूर्ती माता रमाई. माता रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी दाभोग जवळील बनन गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव रमाबाई विठ्ठल भित्रे होते. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या रमाईंनी बालपणीच आपल्या आई वडिलांचे छत्र बनवले. हा त्यांच्या जीवनातील पहिला मोठा आघात होता. 1906 मध्ये वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी तिचा विवाह बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला. बाबासाहेबांचे उच्च शिक्षण आणि सामाजिक क्रांतीसाठी रमाईंनी खंबीरपणे साथ दिली. बाबासाहेब जेव्हा परदेशात शिकण्यासाठी गेले होते तेव्हा रमाईंनी प्रचंड हालोष्टास सहन केला, पण बाबासाहेबांना कधी घराची चिंता करू दिली नाही. रमाईंनी आपल्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू डोळा देखील पाहिला. गरिबीमुळे औषधोपचार अभावी मुले दगावली तरीही या माऊलीने आपले दुःख गिळून बाबासाहेबांच्या राष्ट्र उभारणीच्या कार्याला मदत दिली. एकदा वसतिगृहातील मुले उपाशी आहेत हे समजल्यावर त्यांनी आपले स्वतःचे सोन्याचे बांगड्या काढून हा त्यांच्या महानपणेचा एक मोठा उदाहरण होता. खुद्द बाबासाहेबांनी पाकिस्तान हा मूर्ती असा केला आहे. ते म्हणत माझ्या यशात रमाचा सिंहाचा वाटा आहे. 7 मे 1935 रोजी या महामाऊलीने जगाचा निरोप दिला. माता रमाई म्हणजे केवळ महान व्यक्तीचे पत्नी नव्हते, तर त्या करोडो वंचितांच्या आई होत्या. ज्या माऊलीने सोसली दुःखाची आग, तिच्याच त्यागातून उजळला क्रांतीचा प्रकाश. धन्यवाद. जय भीम. त्यागमूर्ती माता रमाई. आज मी तुम्हाला अशा एका महान माऊलीबद्दल सांगणार आहे जिने स्वतःच्या दुःखाचा डोंगर सोडून समाजाला सुखाचा प्रकाश दिला.
त्या माऊलीचं नाव म्हणजे माता रमाई. माता रमाई यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1889 मध्ये झाला. रोजी दाभोळी जवळील वडंत गावात एक गरीब कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव माता रमाबाई भिकू भोसले होते. लहानपणीचे आई वडिलांची साथ हरवल्यामुळे त्यांचं बालपण अत्यंत कष्टात गेलं. 1906 मध्ये वयाच्या अवघात 9व्या वर्षी त्यांचे विवाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाले. बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणासाठी आणि सामाजिकसाठी त्यांनी आपले संपूर्ण संसार केला. 18 वर्ष दारिद्र्य असतानाही त्यांनी तक्रार केली नाही. बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक्षणासाठी गेले तेव्हा रमाईंनी शेळी बसून आणि मजुरी करून घरच आढळले. आपल्या मुलांचे मृत्यू डोळ्यात देखील पाहून अति दुःख त्यांनी सहन केले. पण बाबासाहेबांच्या कार्यामुळे कधीही ऐकायला येऊ दिला नाही. माता रमाई केवळ बाबासाहेबांची पत्नी नव्हती तर त्यांच्या प्रेरणा होती. बाबासाहेब स्वतः म्हणायचे की रमाचा त्यागा आणि संयमामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. त्यांनी दीनदलितांच्या आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. 27 मे 1935 रोजी त्या त्यागमूर्तीचे प्राणज्योती मावळले. आज माता रमाई आपल्या नाही विचार आणि त्याग आपल्या नेहमीच आहे. अशा या विचारवंदनीय माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.
अभिवादन. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव सिद्धार्थ विक्रम लाईटकर आहे. मी तिसरी शिकत आहे. माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना रमाईंच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रमाईंबद्दल बोलायचं म्हणजे अक्षरशः रडू येतं. होळी फावडी अशी माझी माऊली रमाई. साधी शांत कष्टाळू माझी माता रमाई. दागदागिन्यांचा लोभ नव्हता तिला. गरिबीत दिवस काढत होती, पण पैशाकडे आकर्षण नव्हतं तिला. कुटुंबाचं पोट भरेल त्यातच तिचं समाधान. माझ्या बाबासाहेबांचा आदर, प्रेम, माया, समर्थक, आधार, ताकद, प्रतिष्ठा, सावली त्यांच्याशिवाय माझे बाबासाहेब अधुरे. ती माझी माता माऊली रमाई. जय संविधान. नमोबुद्धाय. जय भीम. भारताचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता रमाई माता भीमाई यांना माझं त्रिवार अभिवादन. सगळ्यांना माझं जय भीम. माझे नाव राधा अजय बागेत. मी दुसरी शिकत आहे. तुम्हा सर्वांना माझा करून व माझ्या कुटुंबाकडून रमाईंच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपले डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर पासून डॉक्टर बाबासाहेब झाले. त्यांचे सगळं श्रेय रमाईंना जातो, कारण रमाई बाबासाहेबांची ताकद होती. ती बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. अशा माझा महान माऊली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. रमाईंचा विजय असो. रमाईंचा विजय असो. रमाईंचा विजय असो. नमोबुद्धाय. जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध भारताचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता रमाई माता भीमाई यांना माझा दिवार अभिवादन. सर्वांना माझा जय. माझं नाव वाल्मिक अर्शिक रावते. मी सिनिकेजी मध्ये शिकत आहे. माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना रमाईच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यावेळेस रमाई आजाद होत्या. त्यावेळेस बाबासाहेब खचून गेले होते. रमाई बाबासाहेबांना म्हणाल्या, तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही तुमच्या दुःखी जनतेकडे लक्ष द्या. तुम्ही यशस्वी व्हाल. जय भीम. तथागत भगवान गौतम बुद्ध भारताचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता रमाई माता भीमाई यांना माझा त्रिवार अभिवादन. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव बोधी शैलेशकर. मी दुसरीत शिकत आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून रमाईंच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रमाईंचं आयुष्य फक्त त्याग, कष्टात आणि दुःखात गेले, कारण बाबासाहेब शिक्षणात व्यस्त होते. याचे मागचे कारण दलित जनतेला अन्यायातून व दुःखातून बाहेर काढले आणि हे बाबासाहेबांनी करून दाखवले. पण रमाई घरातील दारिद्र्य सहन करत होती. आता ऐका रमाईंचे दुःख. बाबासाहेबांचा आणि रमाईंचा मुलगा रमाई गेला. जेव्हा बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत होते, रमाईंनी लोकांचं दुःख सहन करून स्वतःला सावरले. मुलगा यशवंतराव यांना संधिवाताचा त्रास होता. त्यांची पीडा रमाईला सहन होत नव्हते. कुटुंबाचं पेट भरेल इतकी त्या कष्ट व तडजोड करत होत्या. पण या सगळ्या गोष्टींचा बाबासाहेबांना काहीही त्रास होणार व त्यांच्या शिक्षणात अडथळे नको याची ती काळजी घेत होती. जय संविधान. नवोबुद्धाय. जय भीम. भगवान गौतम बुद्ध भारताचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता रमाई माता भीमाई यांना माझा दिवार अभिवादन. सर्वांना माझा जय भीम. माझे नाव विहार विक्रम गायकवाड. मी 5वी शिकत आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून रमाईंच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 मध्ये झाला. आईचे गाव वणन. आई स्वभाव दयाळू, प्रेमळ आई होत्या म्हणून बाबासाहेबांच्या म्हणजे स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष ठेवत होत्या, कष्ट करत होत्या. ज्यावेळेस बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत होते, त्यावेळेस रमाईने बाबासाहेबांना पुरेपूर साथ दिली. त्यांच्या
प्रत्येक निर्णयात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. स्वतःचा कधीच विचार केला नाही. आईने गरिबात दिवस काढले, पण बाबासाहेबांना कुठलीही कसलीही कधीच तक्रार केली नाही. सुखाने स्वतःचा संसार सांभाळला. पण रमाई एकदा खूप रडल्या. रडत रडत बाबासाहेबांना म्हणाल्या, मला तुमच्या एका गोष्टीचा खूप राग येतो साहेब. कोटी कोटी काळजाची आई झाली गरमा. तर तुझा मोठा माते उपकार तुझे भारी. तुझ्याच मुळे उजळली दिलदरीदांचं हे आयुष्य. धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई. घरात नव्हता दाना तरी चेहऱ्यावर हसून, पोटात नव्हतं अन्न तरी पाठीला दिला धीर. साहेबांच्या स्वप्नांपुढे तुझं उभं आयुष्य तप्त होतं. प्रश्न सोचले तू माझे जसे गंगेचं शांत तीर. धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई. पाच काळजाचे तुकडे मातीमध्ये तू सोडले. साहेबांच्या लेखणीचे स्वप्न कधी न मोडले. ऐवानी बाहेर चाले तरी थकली नाही कधी. दुःखाच्या वळणावरही तू सरली नाही मलाही कधी. धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई. साहेबांच्या यशात मध्ये अर्धा वाट तुझाच आहे. निरागमाच्या खाली राजा वाजा तुझाच आहे. रुग्णदायकाची सावली तू, दीनदलितांची बावली तू. आमच्या आयुष्यातील शीतल कंड सावली तू. धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई. तुझी आठवण डोळ्यात पाणी आणते. माणूस म्हणून जगण्याची तुझी शिकवण ही भावते. भीमरायाला भीम कळवणारी तू एकच महान शक्ती. रमाई तुझ्या चरणी आमची कायमची भक्ती. धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई, धन्य धन्य गरमाई. सिद्धार्थ सिद्धार्थ गायकवाड, टाळ्या वाजवा हो. लभ्या 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 वाघरे, अद्विक राऊत, बोधी शैलेश कदम, टाळ्या वाजवा.
आणि रियान दादाला रियान गायकवाड. थँक्यू. धन्यवाद. कांबळीकर मोरे धन्यवाद. बोल जय भीम धन्यवाद. जय भीम धन्यवाद बोल. इथे उपस्थित सर्वांना आमचा जय भीम. त्या संघर्ष आणि निस्वार्थ सेवेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माता रमाई आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांना समतेच्या चळवळीत खंबीरपणे लढा देणारे अशा आपल्या माता त्यागमूर्ती माता रमाईंच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर माता रमाई नसत्या तर भीमरावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालेच नसते हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मान्य केलं आहे. आपल्या मुलांचे दुःख पाहण्याचे मृत्यूचे दुःख पाहणे हे त्यांनी पचवले आणि बाबासाहेबांना त्या दुःखाची त्यांनी झळ लागू दिली नाही. आणि कारण रमाईला माहीत होतं की बाबासाहेब फक्त एका घराचे नाहीत तर ते या संपूर्ण समाजाचे आहेत. मगाशी जसं आपण ऐकलं तर माता रमाईने एका भाकरीच्या छोट्या घाटावर आणि एका पाण्याच्या घोटावरती दिवस काढले पण त्यांनी बाबासाहेबांना अजिबात कळू दिले नाही. हे फक्त शक्य झालं रमाईच्या मऊ बलिदानामुळे. बाबासाहेबांना बळ मिळालं आणि त्यांनी संविधानाचे निर्माण केले. या संविधानामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या पण तरीही लोक विचारतात की संविधानाने स्त्रियांना काय दिले. संविधानाने स्त्रियांना काय दिलं? संविधानाने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. संविधानाने शिक्षणाला मतदानाचा अधिकार दिला आणि समाजामध्ये एका पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं बळ हे आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. आज जेव्हा आपण एखाद्या स्त्रीला कलेक्टर होताना मुख्यमंत्री होताना किंवा स्वतंत्र जीवन जगताना बघतो ती सुरुवात फक्त संविधानातूनच नाही तर माता रमाईच्या छोट्याशा मातीच्या घरातून झालेली. म्हणूनच माता रमाईंनी आपल्या स्वप्नांची माती केली. म्हणूनच आपल्या स्वप्नांना पंख मिळाले. म्हणून शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि आपल्या हक्कांचे रक्षण करा. जय भीम. धन्यवाद साक्षी. धन्यवाद आदिती. फार सुंदर. आता लाईन लिहिलेच होता. रमाई 7 फेब्रुवारी 1891 साली सोनेरी सूर्य उगवला झाले जन्म मा रमाईचे. 9व्या वर्षात झाली बाबांची नवरी. कळत नव्हतं काहीतरी हार मानली नाही कधी. शिक्षण नव्हते काहीतरी पुस्तकांवर प्रेम लाख पटीने होते. कष्ट काय ते तिला लहान वयात कळले. नव्हते पैसे घर चालवायला तरी कधी बाबांना कळून नाही दिले. गेले बाबा शिकण्यासाठी परदेशात शेण वेचून घर चालवले तिने. कधी आशा नाही केली तिने सोनं चांदी नवीन लुगड्याची तरी बाबासाहेबांवर प्रेम केलंच एखाद्या गुलाबावाने. 4 मुलं खचले तरी बाबांसोबत हक्काचे न्याय मिळवण्यासाठी ठामपणे उभी राहिली ती काळामनीत पण कधी कोणाला रडून सांगितले नाही. शेणाच्या घरातून ते राजगृहेपर्यंत ती नेहमी कष्ट करत आली. तू नसती तर तुझे साहेब भारताचे खरे कोहिनूर कसे ठरले असते. त्यागमूर्ती रमाई तुझ्या जयंतीनिमित्त तुला कोटी कोटी विनम्र अभिवादन. जय भीम. धन्यवाद. खूप सुंदर. कोणाचा परफॉर्मन्स राहिला आहे? सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. माता सावित्रीबाई माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी माता रमाईवर जे गीत रेकॉर्ड आहे त्याचं मी फक्त 4 वेळी बोलतो आणि त्यानंतर रमाई मी ज्याप्रमाणे बाबासाहेबांना खंडून साथ दिली त्याचप्रमाणे महात्मा फुलेंनी सुद्धा सावित्रीबाईला शिक्षिका
भूमिका बनवली आणि त्यामुळे आपण आज या महिला नटून फटून आल्या आहेत या सर्व महिला या जर आपल्या माता सावित्रीबाई नसत्या, रमाई नसत्या, जिजाऊ नसत्या, भीमाई नसत्या तर मी तो झाले नसते. तर मी गाणंच बोलतोय. पहिलं मी रमाईवर 4 वेळी बोलेन आणि त्यानंतर माता सावित्रीबाईवर बोलतोय. कृपया शांततेने ऐकून घ्या. पैसा घालण्या भीमाला तिने तापल्या किती गौऱ्या, तिने तापल्या किती गौऱ्या, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, तेव्हा साडीत नटल्या नवऱ्या, फाटक्या लुगड्यात नांदली रमाई, तेव्हा साडीत नटल्या नवऱ्या. फुल्यांनी जर का शिकवले नसते, अरे फुल्यांनी जर का शिकवले नसते त्या सावित्री माईला, अरे सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. अरे फुल्यांनी जर का शिकवले नसते सावित्री माईला, सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच माईला. सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात, त्या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात, दासी होऊन राहायची जशी वाघीण पिंजऱ्यात. त्या सात पडद्याच्या आत नारीची सुंदर जात, जशी दासी होऊन राहायची जशी वाघीण पिंजऱ्यात. स्त्री मुक्तीनं दिला हो तळा, स्त्री मुक्तीनं दिला हो तळा त्या पेशवाईला. सुखाचे दिवस आलेच नसते कुठल्याच बाईला. धोत्रे साहेब खूप छान. मी मनुवाद्यांच्या काळामध्ये नवरा मेल्यावर बाईसाठी जायची किंवा तसले करून तिला घरात बसवायचे. परंतु आता संविधानाच्या राज्यात डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या राज्यात नवरा मेल्यावर बायको मुख्यमंत्री होते. बरोबर ना? धन्यवाद संविधानाला, धन्यवाद बाबासाहेबांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा